पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे, मान्यवरांचे आणि स्पर्धेला आलेल्या सर्व संघांचे स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरी मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आईगावदेवी रुद्र 11 चिकनगर विपक्ष आजदे या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. सुरुवातीला नाणेफेकी जिंकली प्रथम आजदे संघाने. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी आईगावदेवी रुद्र 11 चिकनगर संघाला. सलामीचे फलंदाज हरीश केने आणि नरेंद्र पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चार षटकांचा सामना. पहिल्या मॅच मध्ये मोहिली संघाला मात्र या स्पर्धेला मुकावं लागलंय. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी तिथे मात्र पुन्हा एकदा होत असताना मानपाडा संघाकडून. पहिले षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं महेंद्र आजदे संघाकडून. पहिला चेंडू थोडस वॉर्मअप. समालोचन कक्षाच्या समोरून थोडस साईडला व्हायचं आहे. तर गेम प्ले केला जातो. पहिला चेंडू महेंद्र टू हरीश केने. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक कंप्लीट केलं होतं. शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता. मात्र नव्याने सुरुवात. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. समोरच्या दिशेला खेळून काढलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चुकीची फेकी पाहायला मिळते आणि त्याचाच परिणाम इथे मात्र 2 धावेमध्ये पाहायला मिळतोय संघाचा. आणि वैयक्तिक इथे मात्र अकाउंट ओपन केला जातोय 2 धावेने. पुढील चेंडूसाठी थोडस फील्ड मध्ये परिवर्तन केला जातोय. एसटी रक्षक क्लोज आहेत. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळते. पूर्णपणे बीट केलाय फलंदाजाला. एसटी रक्षक खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली आहे. खूप क्लोज आहेत यष्टनच्या. अमोल बागुल आहेत एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. खूप चांगल्या प्रकारची किपिंग पाहायला मिळाली. एवढ्याच चांगल्या प्रतीचा चेंडू देखील हाताळलाय गोलंदाज महेंद्रने. यावेळेस स्वतःसाठी जागा बनवली होती. यावेळेस यष्टी रक्षक थोडेसे बीट झाल्यात. 22च्या स्वरूपाने एक धावसंख्या फलकावर ऍड होईल. चांगली गोलंदाजी करतायत महेंद्र. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. 3 चेंडूच्या मोबदल्यात धावसंख्या 3. मात्र नरेंद्र पाटील बॅटची लीडिंग एज होती. डायरेक्ट हिटची संधी जरूर होती. बिग विकेट होत. डायरेक्ट हिट झाला असतं तर नक्कीच हरीश केने सारख्याची विकेट इथे मात्र भेटली असती. क्लोज किपिंग आहे त्यामुळेच कॉट बिहाइंड करता आलं नाही. परंतु इथे संधी होती. सुभाष होते तिथे. डायरेक्ट हिट केलं होतं. मोहिली एक्सप्रेस या नावाने त्यांची ओळख आहे. ते देखील होते तिथे. डायरेक्ट हिट जरूर केलं होतं. यावेळेस पुन्हा एकदा संधी आणि चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाहीये. हरीश केनेला मला 2 चेंडू मध्ये 2 जीवदान पाहायला भेटलेत. नक्कीच जेव्हा जेव्हा झेल सुटते मोठ्या फलंदाजाची तेव्हा तेव्हा इतिहास घडताना पाहायला मिळालाय.
रोहित शर्माची झेल सुटली होती. बनल्या 264 धावा, बनला इतिहास. ब्रायन लाराची झेल सुटली होती, 400 धावा, बनला इतिहास. त्यानंतर मॅक्सवेलची झेल सोडली होती अफगाणिस्तान विरुद्ध, बनल्या धावा 200 आणि घडला इतिहास. अशा प्रकारचे झेल सुटणं म्हणजे एक चुकीचं मानलं जातं. पुन्हा एकदा हवेत आणि स्वतःला झोकावून दिलं होतं, डाईव्ह केलं होतं, परंतु चेंडूला शेवटच्या क्षणाला कलेक्ट करता आलं नाहीये. चुका आणि चुका पाहायला मिळत आहेत. आजदे संघाकडून खूप साऱ्या 3 चेंडूमध्ये 3 चान्स इथे मात्र ड्रॉप केल्यात म्हणावे लागेल. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पावतेच्या षटकामध्ये महेंद्रने साकारली, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ हवी ती मिळाली नाहीये. दोन्ही संघांना बाद करण्याची संधी लागोपाठच्या 3 चेंडूवर निर्माण झाली होती, परंतु तसं काही झालं नाहीये. नशिबाची साथ म्हणावी लागेल. फलंदाजी करत असणाऱ्या आई गावदेवी रुद्रा 11 चिकनघर संघाच्या फलंदाजांना ती साथ नशिबाची इथे जरूर मिळाली असं म्हणावं लागेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फक्त आणि फक्त 7. पॉवर प्लेचं षटक खूप चांगल्या प्रकारचं हाताळलं गेलं गोलंदाज महेंद्र कडून आपल्या संघासाठी. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी आरके येतोय. पीके आहेत प्रल्हाद काळन. पहिल्या षटकामध्ये जरूर बॅकफुटला ढकललाय महेंद्रने चिकनगड संघाला. पहिल्या षटकामध्ये जास्त हव्या तेवढ्या धावा आल्या नाहीयेत. चान्स जरूर निर्माण झाल्या होत्या, परंतु तो क्षेत्ररक्षणाची साथ हवी ती मिळाली नाहीये गोलंदाज महेंद्रला. पुढील चेंडू, यावेळेस पुन्हा चेंडू हवेत आहे. नो मॅच लँड मध्ये पुन्हा एकदा टप्पा घेतोय. यावेळेस फेकी करताय एकापेक्षा जास्त काही नसेल. वारंवार संधी इथं मात्र निर्माण होतीये. यावेळेस मोठा प्रहार पाहायला मिळतोय, परंतु चेंडू हवेत आणि यावेळेस चुकी होत नाहीयेत. नरेंद्र पाटीलला आता मात्र परतावं लागेल. जी संधी उपलब्ध होत होती, आता मात्र त्या संधीचं सोनं केलंय. खूप चांगल्या प्रकारचं वेल जज कॅच म्हणावे लागेल. चेंडू हवेत होता आणि खूप चांगल्या प्रकारचं जजमेंट इथे मात्र पाहायला मिळालं. कॅच चांगल्या प्रकारची दर्जेदार कॅच म्हणावी लागेल आणि अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय आई गावदेवी रुद्र 11 संघाला. नरेंद्र पाटील तंबूच्या आश्रयाला. मी तर म्हणे लगातारचे 5 चेंडू मध्ये, मागच्या शेवटच्या 3 चेंडू मध्ये संधी निर्माण झाली होती. त्यानंतर पहिल्या चेंडूवर देखील संधी होती, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू टप्पा घेतला. त्यानंतर पुढील चेंडू नरेंद्र पाटीलचा, तो देखील संधी होती आणि त्या संधीचं मात्र अखेरीस सोनं केलंय. खूप चांगल्या प्रकारचं झेल तिथे टिपलं गेलं. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 विक्रम भोईर. पीकेने खूप चांगल्या प्रकारची सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर एक हादरा बसून दिला, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज, पुन्हा एकदा संधी सुभाष कडे होती. मोहिल एक्सप्रेस खूप चांगल्या प्रकारचं काम इथे मात्र करतोय. एक शॉर्ट प्लेअरने जरूर खेळती आजदे संघ, त्यांची भरपाई इथे मात्र मोहिल एक्सप्रेसच्या माध्यमाने, सुभाषच्या माध्यमाने पाहायला मिळते. गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारची होतीये. डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळेस गॅप मधून चेंडू चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आहे, त्याच्याचमुळे चेंडू पर्यंत पोहोचता येतोय आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धाव संख्येचा विचार केला गेला तर हलवार गतीने पुढे सरसावतोय. 11 लॉस ऑफ 1.
आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा सामना इथे मात्र संपन्न झालाय. एक मोठं हिट येणं गरजेचं चिकनगड संघासाठी. फुलारल्यांचा चेंडू ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. दुसरीचा प्रयत्न इथे विक्रमने नकार दिलाय आणि अशा प्रकारे एकाच धावेवर इथं मात्र समाधान पुन्हा एकदा मानावं लागतं. धावसंख्या फलक 12. पुढील चेंडू विक्रम भोईरसाठी डान्सिंग डाउन द विकेट आले होते. पुन्हा एकदा बीट झालेत. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावी लागेल. 2 षटकांच्या अखेरीस इथे मात्र धाव संख्या धावफलकावर पाहायला मिळेल 1 गडी बाद 13. आतापर्यंत एकही मोठा फटका पाहायला मिळत नाही. पूर्णपणे डॉमिनेट बॅकफुटला ढकललाय आज द क्रिकेट संघाने गोलंदाजी करत असणाऱ्या गावदेवी रुद्रा 11 संघाला फलंदाजी हवी तशी पाहायला मिळत नाहीये. कारण का ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो चिकनगड संघ ते फटके आतापर्यंत आले नाही. पहिल्या सत्रातील अर्धा खेळ म्हणावा लागेल. 2 षटकांचा सामना इथे मात्र संपन्न झालाय. एकही चौकार आणि एकही षटकार नाहीये. फक्त आणि फक्त एकेरी दुहेरी धावसंख्येवर जोर दिला जातोय. ज्या प्रकारची गोलंदाजी होते. धावसंख्या फलक 13. 1 गडीच्या मोबदल्यात पहिल्या षटकामधून पॉवर प्लेचं षटक हाताला महेंद्र यांनी फक्त आणि फक्त 7 धावसंख्या खर्च केली. त्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून म्हणाले की गोलंदाजी केली पीकेने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये महत्वाचा 1 गडी बाद. बॉलर्स नेम प्लीज आमच्यापर्यंत बॉलरचं नाव पोहोचू द्या. रवींद्र येतात. येस थँक्यू. रवींद्रच्या सामोरे आहेत विक्रम भोईर. स्लोवर गतीचा चेंडू होता. हलक्या हाताने समोरच्या दिशेला खेळून काढले. इनफिल्ड मध्ये फील्ड केला जातोय. फक्त आणि फक्त 1 धाव येईल. 1 धावेच्या मदतीने हलवार गतीने धावसंख्या फलक 14 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. यावेळेस मोठा फटका आहे. गॅप सिलेक्शन खूप चांगल्या प्रकारचं परंतु तेवढ्याच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं गेलंय. चेंडूला आतमध्ये ढकलण्यात आलाय परंतु 3 धावा इथे मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. 3 धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या 17 या आकड्यावर. हाफ ट्रॅकर जरूर होता. स्वतःसाठी जागा बनवून दिली होती परंतु अतिरिक्त जाऊ दिलाय. अतिरिक्त धाव येते. 1 धावेने धावसंख्या फलक वाढतोय 8ला. अतिरिक्त धाव पाहायला मिळते पहिलीच या सत्रामध्ये वाईटच्या स्वरूपाने. हाफ ट्रॅकर होता परंतु गॅप मधून ढकललाय. इथे मात्र मोहिनी एक्सप्रेस चेस करेल का. वेगाने आले होते परंतु चेंडू मध्ये गती इतकी होती की चेंडू जमिनीला चाटत पुसत गेलाय. सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी पहिला चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने आता मात्र धावसंख्या थोडीशी फ्लाय होते 22 या आकड्यावर. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र 3ऱ्या षटकातील संपन्न झालाय. अजूनही 9 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या 9 चेंडूवर मोठे फटके येणं गरजेचं असेल. यावेळी चांगल्या प्रकारचा फटका इथे पाठवला. लॉंग लेग सीमा रेषा पार. वेगानं उत्तर होता. वेगवान चेंडू होता. त्याला कल्पकतेने इथे मात्र उत्तर दिलंय. खूप चांगल्या प्रकारचा पिक केला चेंडूला. फक्त आणि फक्त दिशा दिली. बॅक टू बॅक 2 चौकार विक्रम भोईरच्या बॅक मधून पाहायला मिळत आहेत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे होतोय 26. 3ऱ्या षटकातील रवींद्रच्या षटकातील 2 चेंडू अजून शिल्लक. आता मात्र धावा येतात. गावदेवी रुद्रा 11 चिकनगड संघासाठी बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. चौकाराच्या मदतीने
आतापर्यंत धाव संख्या फ्लाय झाली आहे 26 आकड्यावर. पुन्हा एकदा जागा बनवली, डायरेक्ट हिटची संधी पुन्हा एकदा निर्माण जरूर झाली होती. घंट्याची धोक्याची घंटा इथे वाजली होती. हरेश केनेसाठी वारंवार जीवदान मिळण्याचं काम इथे मात्र हरेश साठी होतंय. त्या जीवदानाचा फायदा नशिबाची साथ नक्कीच आहे. त्याचा फायदा कितपत घेतोय हरेश केने. डान्सिंग डाउन द विकेट, पुन्हा एकदा संधी उपलब्ध, पुन्हा एकदा झेल ड्रॉप. नशिबाची साथ आणि नशिबाची साथ हरेश केनेसाठी इथे उपलब्ध आहे. जेवढ्या संधी उपलब्ध झाल्या त्या संधीचं सोनं करता आलं नाही आज दे संघाला. कुठेतरी डॉमिनेट केलंय हरेश सारख्या फलंदाजाला. नक्कीच रणनीती आखून इथे मात्र गोलंदाजी साकारली असावी आज दे संघाने. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथं संपन्न होतोय. 3 षटकांच्या अखेरच्या चेंडूवर 3 धावा आल्या. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या एकूण जाऊन पोहोचलीये 30 या आकड्यावर. 3 षटकांचा विचार केला गेला तर सरासरी 10.00च्या सरासरीने धावा इथे मात्र कुठल्या गेल्यात. 18 चेंडू आणि 30 धावसंख्या फलकावर पाहायला मिळते. आता मात्र शेवटचं षटक नक्कीच आता मात्र सेट जरूर झालेत हरेश केने. मगाशी सेट झाले आणि त्यानंतर उत्तुंग असे फटके. पाण्याची मागणी केली जाते. आयोजकांना विनंती असेल साफ चेंडूंचा खेळ शेष आहे प्रथम सत्रातील. नक्कीच अपेक्षा आहे ज्या नावेला साजेल अशी कामगिरी व्हावी अशी अपेक्षा जरूर आहे हरेश केने करून. ज्या प्रकारची फलंदाजी केली होती, अर्धशतक झळकावलं होतं. बॉलर्स नेम डान्सिंग डाऊन द विकेट, पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट येताना सातत्यानं पाहायला मिळत आहेत, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळताना पाहायला मिळत नाहीये. येस, घनश्याम आलेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने. यावेळेस आता मात्र ऑन साइडला अक्षरशः फेकून दिलं चेंडूला, परंतु शेवटच्या क्षणाला काय क्षेत्ररक्षण करतात. अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. अतिशय शेवटच्या मोमेंटला चेंडूला मित्रमध्ये बाहेरून आतमध्ये आणलंय. नक्कीच ज्या प्रकारचं शॉट सिलेक्शन होतं असं वाटलं होतं की 1 बाउन्स सीमारेषा जे चेंडू जाईल, परंतु स्वतः काय चेस केलं तिथे मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवर आले, चेंडूपर्यंत पोहोचले, चेंडूला फील्ड केलं, चेंडूला फेकलं, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक टप्पा घेत असताना फेक करतात, चुकीची फेकी म्हणावी लागेल. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. बॅक टू बॅक 2 दुहेरी धावसंख्या पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 34 या आकड्यावर जाऊन पोहोचते. शेवटचं षटक मार्गस्थ असताना 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. यावेळेस पुन्हा एकदा मिस लाईन स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आता मात्र संधीचं सोनं केलंय. नक्कीच ज्या हरीश केनेला वारंवार नशिबाची साथ मिळाली होती, त्या हरीश केनेला मात्र एकही मोठा फटका खेळता आला नाही. आतापर्यंत जर विचार केला गेला तर तब्बल 13 चेंडूंचा सामना त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला, परंतु एकही चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर पाठवता आलं नाहीये. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. पहिल्या मॅच मध्ये आपण हिरो, त्यानंतर थोडंसं स्ट्रगल पाहायला मिळालं. पहिल्यांदा असं पाहायला मिळालं असेल की हरीश केनेने 13 चेंडू फेस केले आणि त्यामध्ये एकही चौकार षटकार नसावा. कधी कधी होत असतं. श्री जगन धर्मा पाटील नाना, श्री गजानन डेव्हलपर्स मांडा उद्योजक आहेत, यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी कूलर उपलब्ध झाली. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी 10 बॉलचे बॉक्स उपलब्ध झालेत. खूप चांगल्या प्रकारचा मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी. त्यांचा आभार व्यक्त करेन. बॅट्समन नेम प्लीज. जगदीश येतात.
शेवटचे काही चेंडू शेष शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा सामना. सत्र अजूनही बाकी आहे. लेफ्ट हँडेड फलंदाज आलेत. नक्कीच लेफ्ट हँडेड साठी हवा उपयुक्त आहे. त्या हवेचा फायदा कशा प्रकारे घेतला जातोय. टेनिस क्रिकेटमध्ये वारंवार सांगितलं जातं जिथे वारा तिथे मारा. पण चेंडू इनसाइड आउटच्या स्वरूपाने हाताळला होता. शेवटच्या क्षणाला नक्कीच स्वतःवर जिम्मेदारी घेतली आहे विक्रम भोईरने. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 35. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं असेल. चिकनगड संघासाठी ज्या प्रकारची गोलंदाजी आहे, आजदे संघ देखील एक खूप चांगल्या प्रकारचा संघ आहे. त्यांच्या विरुद्ध एक मोठी धावा असणे अपेक्षित होतं, म्हणजे तसं काही पाहायला मिळालं नाहीये. ज्या प्रकारचं पहिल्या मॅच मध्ये आपल्याला समीकरण पाहायला मिळालं होतं, 33 धाव संख्येचं टार्गेट सेट केलं होतं, त्याच प्रकारची ही लो स्कोरिंगची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही धावा मोठ्या नाही आणि छोट्या नाही, अशा प्रकारचे खूप सारे उलटफेर होताना आपल्याला क्रिकेटमध्ये वारंवार पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर होता, समोरच्या दिशेला खेळून काढले, इनफिल्डला भेदू शकले नाहीयेत, दुसऱ्यासाठी जात आहेत आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपाने परतावं लागेल. अशा प्रकारे एक धावसंख्या धावफलकावर ऍड होते. धावसंख्या फलक पुरे आता मात्र जातोय 36 या आकड्यावर. जे जिंकण्यासाठी 24 चेंडू 37 धावसंख्येची गरज. चांगला स्कोर म्हटलं जाईल फायटिंग साठी, कारण का ज्या प्रकारची गोलंदाजी आहे, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे चिकनगड संघाचं, नक्कीच फाईट एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील सामने खूप चांगल्या प्रकारचे स्कोर्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले होते. चांगल्या प्रकारच्या लढती आपल्याला त्या पाहायला मिळाल्या होत्या. सुरुवात इथे मात्र दुसऱ्या फेरीतील एक लो स्कोरच्या सामन्याने झाले, तेच इथे मात्र पुनरावृत्ती होते दुसऱ्या फेरीमध्ये. शेवटच्या दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅच मध्ये लो स्कोरिंगचे सामने आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारचे सामने आपल्याला कालच्या दिवसामध्ये पहिल्या फेरीमध्ये पाहायला मिळाले होते, तेच आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु चांगली धावसंख्या आहे, फायटिंग करू शकते. ज्या प्रकारची गोलंदाजी आहे, एक चांगला सामना होईल अशी अपेक्षा करतोय. तर वाडेकर संघ आपण रिपोर्टिंग करायची आहे. तुमचा आवाज आपल्याकडे जात असेल तर 37 धावसंख्येचं लक्ष असताना आता मात्र आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात व्हॉइस ऑफ टिटवाळा कोंडेरी विश्वास केने. यस, धन्यवाद योगेशजी पाटील. आणि जाऊयात मार्चच्या दिशेने पुन्हा एकदा सर्वांचं मोहिली 40+ षटकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष अधिक स्वागत. आणि आफ्टर दी लंच पुण्याच्या अनेक मान्यवरांचं अनेक क्रिकेट रसिकांचं आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. दरम्यान चालू असलेला सामना, एका बाजूला संघ आहे आजदे, त्यांच्या अगेन्स्ट चिकनघर, अशी ही मार्च मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि या स्पर्धेचा आनंद आमचे खास करून गोवेगावचे आमचे प्रेक्षक आहेत, आमचे मित्र, आणि ते देखील या मॅचचा आनंद घेतात. भोईर, त्यांचं देखील खूप साऱ्या शुभेच्छा येतात या स्पर्धेला. त्यांना देखील आपण देऊयात या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सन्मान्य पंडितजी अंबारे यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आणि मार्चला देखील सुरुवात होईल. आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 24 चेंडू आणि 37 धाब्यांची आवश्यकता.
24 चेंडू आणि 37 धाब्यांची आवश्यकता असताना सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये अमोल बागुल आणि त्याच्या सोबतीनं ॲज अ बॅटर रवींद्र काळन. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विक्रम भोईर. आमच्या समवेत आमचे दिनेशजी जाधव आहेत ॲज अ स्कोरर. आणि अनेक खेळाडूंचे अनेक संघांचे 40+ नावं त्यांना ॲक्युरेट माहीत आहेत, कारण की अनेक वर्षांपासून ते 40+ क्रिकेट स्पर्धा कव्हर करतात आणि त्यांच्या सुवर्ण अक्षरांनी या स्पर्धेचा थेट लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचतोय. आमच्या दरम्यान मुख्य व्यासपीठावरती हा शुभ सन्मान होतोय. पंडितजी अंबारे साहेबांचा हा शुभ सन्मान सुभाष यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. मायेशी प्रेमाची उबदार शॉल, त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो आकर्षक सन्मान चिन्ह आणि रंगबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आपण देखील आलात आणि आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आणि हार्दिक आभार व्यक्त करतो. दरम्यान पहिल्याच चेंडूवरती हा सरकार पाहायला मिळाला अगदी लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. तेच तरार फटका होता. आज बॅटर अमोलला आपण पाहतोय. त्यानंतर सन्मान्य मोहली गावचे समाजसेवक तथा उद्योजक किरण शेठ पाटील साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. आमच्या या मुख्य व्यासपीठावरती हा शुभ सन्मान केला जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती नो लुक स्ट्रोक, क्या बात आहे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू फरार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. दरम्यान शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय किरण शेठ पाटील उद्योजक तथा समाजसेवक मोहिली गावशे आणि त्यांचा हा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचा देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. चांगली फटकेबाजी मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. असं बॅटर अमोल बागुलच्या बाट म्हणून हा सलगचा दुसरा चौकार. धावसंख्या 2 चौकार अशा मधीनं जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. हे मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकता. आमचं मुख्य व्यासपीठ या स्पर्धेचं आणि आज अंतिम दिवस त्या अनुषंगाने प्रेक्षकांशी मान्यवरांशी मांदी देखील आल्या. ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. वाईटच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आता मात्र पाहायला मिळते. पुनश्च फक्त दिशा दिल्या परंतु क्षेत्ररक्षक दैनाद आहेत. अगदी विचार केला तर क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक दैनाद होते. तदबर ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 10 धावा धावफलकावरती. जिंकण्याचं समीकरण 37 आणि अजूनही जिंकण्यासाठी 27 धाब्यांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे तब्बल 21 मध्ये बनवायच्या 27. 27 धाबा बनवायच्यात आणि आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईक एंडला शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. आमच्या मान्यवरांचा अनेक मान्यवर या स्पर्धेला आजपर्यंत लाभले, त्यांचा आपण शुभ सन्मान करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मायेशी प्रेमाची श्वाल, अतिथी देवो भव अशी ही भारतीय संस्कृती आणि त्या परंपरेनुसार आज शुभ सन्मान आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार केला जातोय. आडव्या पाटण्या ऑनसाइडला खेळण्याचं होतं परंतु क्षेत्ररक्षक येतात, फॉलो थ्रो मध्ये जज करतील, फेकी करतील. तत्पूर्वी एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 11 धावा. 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा. अकरा धावा धावफलकावरती आता मात्र जोडल्या जातात. सेकंडला बॅटर अमोल. फटका चांगला परंतु क्षेत्ररक्षक तैनात मिडॉनला आणि इथे मात्र विकेटची प्राप्ती. फलंदाज होते बाद अमोल. बॅक टू द पवेलियन.
यस जाऊयात ऑनगोईंग मॅच कडे. 11 चेंडू 11 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. जिंकण्यासाठी आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे तब्बल 19 आणि 19 मध्ये बनवायच्या 26 नवीन बॅटर घनश्याम आणि घनश्यामने आल्या इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम बिग हिट षटकार. षटकार आला आणि षटकारनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 17 धाबा आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण 18 चेंडू आणि 20 धाब्यांची आवश्यकता असेल. अठरा चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 20 धाब्यांची आवश्यकता. सन्मान्य विलासजी अंबारे यांचं देखील आगमन झालं या व्यासपीठावरती. आपलं देखील मोहिली 40+ षटकाच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. आज 40+ ची स्पर्धा जशी संपली तशी उद्यापासून मोहिलीकर चषक देखील मोहिली गावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अनेक स्पर्धा नक्की ज्या गावाच्या माध्यमातून आपण देखील पाहत असतो. आमचे एकनाथ गायकर ते देखील मॅचचा आनंद घेतात. आचार्य ज्यांनी आजच्या जेवणाची व्यवस्था केली, रुचकर आणि चविष्ट जेवण त्यांनी देखील बनवलं, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि सेकंड स्पेल मध्ये हरेश केणेला आपण पाहतोय. हरेश केणे ज्याने 50 धावांच्या अशा दिवसामध्ये चांगली इनिंग साकारली होती आणि असं बॉलर आता मात्र तो देखील गोलंदाजी ट्रॅकमध्ये सज्ज होतोय. जिंकण्याचं समीकरण 18 मध्ये 20 बनवायच्यात. हा फटका देखील लाजवाब आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जाते. सतरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धाब्यांची आवश्यकता. 17 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 18 धाब्यांची आवश्यकता असेल. सतरा चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता. सोळा 18चं समीकरण यस मॅन्युअल स्कोररच्या माध्यमातून करेक्शन केलं जाईल. आणि इथे मात्र यष्टीरक्षक बीट होतात, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. बाटशी खेळ होते आणि त्या अनुषंगाने इथे मात्र 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 17. अगदी क्लोज कॉन्टेस्ट पाहायला मिळतं. आजदे त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी रुद्र इलेव्हन चिकनगर या 2 दिग्गज संघादरम्यान ही मॅच. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 17. चांगलं समीकरण एकंदरीत आजच्या या दिवसामध्ये पाहायला मिळतंय. आजचा अंतिम दिवस याच्यासाठी केला होता टास शेवटचा दिवस गोड व्हावा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा अंतिम दिवस शेवटचा दिवस गोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड फटका, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र शेवटच्या मोमेंटला इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाले चुकी. चुकीला माफी नाही. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका, पकडा कॅच जिंका मॅच असं नेहमीच आपण म्हणत असतो. आणि त्या अनुषंगाने इथे मात्र हा झेल ड्रॉप झाला आणि 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 16 धावा बनवायच्या आहेत. एका बाजूला आजदे संघ आणि दुसऱ्या बाजूला चिकनगर संघ देखील तितक्याच ताकदीने इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा आतमध्ये करतात, कारण की हा सामना जिंकला तर या स्पर्धेमध्ये त्या गावाचं त्या संघाचं अस्तित्व टिकून राहील यात मात्र शंका नाही. आडवा बॅटने ऑनसाइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव कंप्लीट आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट ऑल्सो, गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावर 23 रन्स ऑन द बोर्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट. फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आजदे 40+ संघ 13 चेंडू जिंकण्याचं समीकरण 14 धावांचं पुनश्च दिशा देण्याचं कार्य होतं. इथे मात्र धावाची संधी आणि यस फिंगर फलंदाज धावबाच्या स्वरूपाने होतोय बाद. आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर ती म्हणजे तब्बल
23 धावा आहेत आणि आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धाबींची आवश्यकता. बारा चेंडू जिंकण्या येस 12 चेंडू आणि 14 धाबींची आवश्यकता आहे. 23 धावा धावफलकावरती नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र सज्ज होईल चौथ्या क्रमांकावरती. रवीला आपण पाहतोय अर्थातच गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय आणि नवीन बॅटर देखील मधाच्या आतमध्ये सज्ज होतील. हो इथे मात्र लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अरुण भोईर देखील सज्ज झाला. पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आणि इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी लेट कट केलाय, अगदी पुश केलाय चेंडूला. जेंटलमॅन पुश पाहायला मिळाला नाही तत्पूर्वी नक्कीच डीप पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील. तत्पर एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धाबेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती. अकरा चेंडू जिंकण्यासाठी 12 धाबींची आवश्यकता. 11 चेंडू 12 धाबींची आवश्यकता. गोलंदाज प्रयत्न करतोय. फुल टॉस चेंडू होता, एलिमिनेशन नाहीये स्ट्रोक मध्ये आणि इथे मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. चांगलं बाटल अशा एकंदरीत दिवसामध्ये पाहायला मिळतोय. मोहिली गावची स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मात्र चांगलं कॉन्टेस्ट देखील राहिल्या. अनेक संघांच्या माध्यमातून आयोजकांनी देखील सगळ्या सुविधा या ठिकाणी मात्र उपलब्ध करून दिलेत. सकाळचा नाश्ता असेल, त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था आणि कोल्ड्रिंक्सची व्यवस्था देखील आता झाली आहे. चहाची व्यवस्था देखील दिवसामध्ये होती, सकाळच्या सत्रामध्ये ती देखील होईल, यात मात्र शंका नाही आहे. कारण की कुठल्या गोष्टीची कमतरता या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपल्याला भासलेली नक्कीच पाहायला मिळत नाहीये. सर्वांचं कौतुक 40+ संघाचं मोहिलीच्या. तेच सरळ चेंडू होता आणि इथे मात्र हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. काय काय घडलंय, काय बिघडले मधाच्या आतमध्ये पाहावं लागेल. इथे मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाते. आज चेंडू देखील इथे मात्र 30 थरार होता आणि अशावरती आले विकेटची प्राप्ती. सामन्यामध्ये ट्विस्ट, फलंदाज बाद. सहा चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 9 धाबींची आवश्यकता. अंतिम 6 चेंडू 9 धाबींची आवश्यकता. सामना आता मात्र रोमहर्षक स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. चिकनगर त्यांच्या अगेन्स्ट साजदे अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. जो संघ जिंकेल
तो संघ मानपाडा संघाशी फाईट करेल. तसं बॅटर्सचं नाव सांगा, फलंदाजाचं नाव सांगा प्लीज. रवी येतोय मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची मागणी केली. यस, पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. आवश्यकांना विनंती असेल आपण पाणी घेऊन जा. करावी लागेल. 6 चेंडू 9 धाब्यांची आवश्यकता असेल. नरेंद्र ऑन द मार्क. स्ट्राईक हँडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. घनश्याम पाठारेला आपण पाहतोय. 6-9 ची आवश्यकता. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला होता. स्विच करण्याचा मनसुबा आखला आणि इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतो. वाईट +1 अशा 2 धाबा बाईटच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. दुष्काळात 13वा महिना जसं म्हटलं जातं तसं मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 6 मध्ये 9 ची आवश्यकता होती. वाईड आलं त्याच्यावरती एक धाव देखील आली आहे आणि आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि 7 धाब्यांची आवश्यकता असेल. घनश्याम ऑन द स्ट्राईक. फटका लाजवाब आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत लॉंग ऑनला आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धाबेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 31 31 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि जिंकण्यासाठी 6 धावा बनवायच्यात. बागफुडला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क नाहीये. आता मात्र हा चेंडू होते डॉट. एक तेरी एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. मागच्या चेंडूवरती आपण पाहिला वाईट आला त्यानंतर मात्र सिंगल आली आणि आता मात्र हा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय नरेंद्रच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 6. जो संघ जिंकेल तो संघ आजच्या दिवसातील क्वालिफायची मॅच खेळेल मानपाडा संघाच्या अगेन्स्ट. आणखी एक डॉट बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. चेंडू पहिल्यांदा थोडासा आपण पाहता नक्कीच इन कटर पाहायला मिळाला. थोडासा स्विंग झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. 3 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 6 धाब्यांची आवश्यकता आहे. एका बाजूला आजदे 40+ आणि दुसऱ्या बाजूला चिकनगर 40+ हे दोन्ही मातब्बर संघ आता मात्र या क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती पाहायला मिळतात. इथं मात्र फटका लाजवाबा डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाले चुकी
मौका भी गया और छक्का भी गया. MS धोनी स्टाईलने हा सामना समाप्त केलाय या षटकारानं आणि हा सामना जिंकलाय आजदे 40+ संघानं. आजदे संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि चांगली लढत दिल्याबद्दल चिकनगर संघाचं देखील कौतुक. शेवटच्या मुमेंटला हा झेल सुटलाय. खरं तर हा झेल सुटला असता तर सामन्याचं चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं, कारण की चांगली गोलंदाजी देखील झाली होती. आणि इथे मात्र हा सामना आजदे संघानं जिंकला. खूप खूप अभिनंदन. चिकनगर संघाचं देखील कौतुक. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट. कामगिरी दमदार राहिली. घनश्याम पाठारे ठरला या मॅचचा हिरो, कारण की चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली. तब्बल 2 षटकार त्याच्या बाद